पुण्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा मृत्यू डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे झाला, तसंच मुलीसोबत लैंगिक अत्याचार झाला नाही असं पोस्टमार्टमच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झालं आहे। सिंहगड महाविद्यालयातील श्रुती डुमरे आणि दिलीप वाकचौरे यांचा विवस्त्र अवस्थेतला मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। INS शिवाजी ते एअरफोर्स दरम्यानच्या डोंगरावर एस पॉइंट इथं दगडांनी ठेचलेल्या आणि हत्यारांनी वार केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला आहे। जो दोन विद्यार्थ्यांचा अगदी क्रूरपणे जी हत्या झालेली आहे, तर त्या हत्यारांना शोधून काढणे आणि त्यांना अगदी कडक ते कडक शिक्षा द्यावी हीच माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून पोलीस खात्याला विनंती असणार आहे। जे काही झालेलं आहे ते सगळं सुपरफास्ट कोर्टात हा खटला चालवण्यात यावा आणि त्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी। बस यासाठीच आम्ही सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलो आहोत। 8 स्क्वॉड्स तयार केले आहेत, त्यामध्ये 12 ते 13 अधिकारी असून सायबर सेलची पण सुद्धा आपण मदत घेत आहोत। आमच्याकडे डेफिनेटली काही क्लूज आहे, पण ते सगळं क्लूजला वर्क करायला वेळ लागेल आणि त्यामधून आरोपी निष्पन्न करायला आणि पुढची कारवाई करायला वेळ लागेल। पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, यामध्ये पोलीस अत्यंत बारकाईने आणि पूर्ण तपास जे आहे समग्र दृष्टीने करत आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा जे आहे तपास करून आरोपी निष्पन्न केलेला आहे।